एक महिला IPS अधिकारी साधे कपडे घालून रात्री 12 वाजता एका बस स्टँडच्या शेजारी रस्त्यावर उभी राहिली. तेवढ्यात एका तरुणाने आपली मोटरसायकल तिच्या समोर थांबवली. त्याने अश्लील नजरेनं तिच्याकडे पाहिलं आणि विचारलं, येतेस का? आजची रात्र येशील का? तुझा रेट काय? तिने कोणती प्रतिक्रिया दिली नाही, फक्त शांतपणे त्याच्याकडे पाहिले. तो तरुण निघून गेला. पण त्यानंतर जे घडलं ते धक्कादायक होतं. एका मागून एक, कुणी 40ला गृहस्थ, तर कुणी कॉलेजचा तरुण, तर कुणी सुटाबुटातला अधिकारी. पाहता पाहता अवघ्या 180 मिनिटांमध्ये तब्बल 40 लोकांनी तिला तोच प्रश्न विचारला. त्यांना वाटलं की ती ही एक सामान्य महिला आहे. पण जेव्हा या महिला अधिकाऱ्याने या 40 जणांना पकडलं तेव्हा तिने त्यांच्याशी जे केलं त्याने संपूर्ण देश हादरला. सामान्यतः पोलीस आरोपीला जेव्हा पकडतात तेव्हा ते जेलमध्ये टाकतात, नाहीतर ठोकून काढतात. पण या रणरागिणीने, या महिला IPS अधिकाऱ्याने त्यांना अशी शिक्षा दिली की त्यांचा कुणी स्वप्नातही विचार केला नव्हता. तिने एक हाणलं नाही, मारलं नाही, पण अशी शिक्षा दिली की या लोकांना आयुष्यभराचा धडा मिळाला. या महिला पोलीस अधिकाऱ्याने या 40 लोकांसोबत नेमकं असं काय केलं की ज्यामुळे संपूर्ण देशामध्ये चर्चा सुरू झाली. तिने हा प्रकार नेमकं काय केला? न मारता, न हाणता, न जेलमध्ये टाकता तिने अशी कोणती शिक्षा दिली की ज्यामुळे सगळ्या देशातले जे आरोपी गुन्हेगार लोक आहेत ते आता घाबरू लागले आहेत? चला जाणून घेऊया या संपूर्ण प्रकरणाचा सविस्तर रिपोर्ट. प्रेक्षकांनो, हा फोटो नीट पहा. या महिलेला तिच्या आजूबाजूचे पुरुष तिचा रेट विचारतायत. तुझा रेट काय? आजची रात्र येशील का? किती पैसे घेशील? असे प्रश्न तिला रस्त्यावरून ये जा करणारे पुरुष विचारत आहेत. विचारणारे कोण? तर कॉलेजला जाणारे तरुण, IT कंपनीत काम करणारे व्यक्ती, तर कुणी घरचा जबाबदार पुरुष. पण त्यांना कल्पना नव्हती की ज्या महिलेला ते बाजारू वस्तू म्हणून तिची किंमत लावत होते तर त्या होत्या प्रत्यक्षात IPS सुमती. एका महिला पोलीस अधिकाऱ्याने केलेली घटना सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सर्वसामान्य महिलांना नेमकं काय अडचणी येतात, रात्री उशिरा जेव्हा महिला एकट्या असतात तेव्हा त्यांच्यावर समाज नेमकं काय करतो पाहण्यासाठी एका महिला पोलीस अधिकाऱ्याने ही गोष्ट केली आणि 40 जणांना पकडल्यावर त्यांना अशी शिक्षा दिली की ज्याने सगळा देश हादरला. खरं तर ही घटना हैदराबादची. हैदराबाद शहराचे रस्ते रात्रीच्या वेळी झगमगलेले असतात, पण या झगमगाटामागे एक काळोख दडलेला असतो. हा काळोख रस्त्यावरच्या दिव्यांचा नसून लोकांच्या मानसिकतेचा आहे. IPS सुमती, ज्यांचं एका इशाऱ्यावर शहर चालतं, त्या हैदराबादच्या IPS अधिकारी होत्या. त्यांनी ठरवलं होतं आज खुर्चीवर बसून नाही तर रस्त्यावर उतरून सत्य शोधायचं. त्या रात्री त्यांनी कोणतीही सुरक्षा घेतली नाही. सोबत कोणतेही पोलीस नव्हते. साधी साडी, विस्कटलेले केस, एक साधा ड्रेस आणि हातामध्ये एक पिशवी घेऊन त्या रस्त्याच्या कडेला उभ्या राहिल्या. त्यांना पाहायचं होतं की रात्रीच्या वेळी एकटी स्त्री या समाजात किती सुरक्षित आहे. पण पुढच्या काही तासात जे घडलं ते पाहून स्वतः सुमती मॅडम हादरून गेल्या. केवळ 3 तासात 40 पुरुष त्यांच्याशी सौदा करायला आले. दर 4.5 मिनिटाला एक शिकारी तिथे येत होता. कुणी कारमधून, तर कुणी आलिशान बाईकवरून, तर कुणी रस्त्यावरूनच येऊन त्यांना पैसे विचारत होतं. आता तुम्हाला वाटत असेल की मग नेमकं यांनी त्यांना पकडलं खरं, पण मग त्या 40 जणांना त्यांनी जेलमध्ये नेलं नाही, त्यांना हाणमारही केली नाही. मग त्यांनी अशी काय शिक्षा दिली की ज्यामुळे या लोकांच्या 7 पिढ्या देखील असं काही करण्याचा विचार करणार नाही? रात्रीचे 2 वाजलेले. थोडीशी थंडी वाढली होती, पण सुमती मॅडमच्या मनात संतापाची आग लागली होती. येणारा प्रत्येक पुरुषाला वस्तू म्हणून पाहत होता. आश्चर्य म्हणजे हे व्यक्ती फक्त गुंड प्रवृत्तीचे लोक नव्हते, हे काय वाईट विकृतीचे लोक नव्हते, तर याच्यामध्ये काही IT कंपनीत काम करणारे सुशिक्षित तरुण, ज्यांची घरी आई बहीण असेल, त्यांचे वडील असतील, जे आपल्या सकाळी मुलीला सोडायला जातील, असे जबाबदार व्यक्ती देखील त्याच्यामध्ये होते. या 40 जणांनी जेव्हा त्यांना विचारलं तुझा रेट काय, तेव्हा त्यांना कल्पना नव्हती की ते एका ज्वालामुखीशी बोलत आहेत. सुमती मॅडम गुपचूप प्रत्येकाचा चेहरा आणि गाडीचा नंबर एका गुप्त कॅमेऱ्यात रेकॉर्ड करत होते. त्यांच्यासमोर काही अंतरावर साध्या वेशात काही विश्वासू टीम मेंबर्स देखील तैनात होते, जे फक्त आदेशाची वाट पाहत होते. वातावरण इतकं तणावपूर्ण झालं होतं की अक्षरशः काय होईल असं वाटत होतं. कारण की ह्या मॅडम जेव्हा तिथे गेल्या होत्या तेव्हा पहिलाच तरुण अगदी त्यांना कट मारून गेला. तो पुन्हा वापस आला आणि त्यानेच तो प्रश्न विचारला. हळूहळू त्याने विचारला. त्यानंतर दुसऱ्या बाजूने चाललेले 2 व्यक्ती तिच्यापाशी येऊन आज रात्री येशील का अशा प्रकारचे प्रश्न विचारू लागले. पाहता पाहता तिच्या भोवती गर्दी व्हायला लागली. थोडंसं त्या महिलेला मध्ये भीती वाटली होती, पण त्यांना माहिती होतं की आपल्या आसपास पोलीस अधिकारी दबा धरून बसलेले आहेत. आता त्या अधिकारीच्या मनामध्ये काय चालू होतं याची कल्पना कुणाला नव्हती. अखेर ती सगळं नोट करत होती, सगळं रेकॉर्ड होत होतं. एका कॅमेऱ्यामधून सगळ्यांचे चेहरे, त्यांच्या गाडीचे मोबाईल नंबर आणि सगळं रेकॉर्ड केलं जात होतं. आणि आता या 40 जणांना पकडल्यानंतर त्यांच्यासोबत जे घडणार होतं त्याची कल्पना या देशाने कधीच केली नव्हती. हाणलं नाही, मारलं नाही, जेलमध्ये देखील टाकलं नाही, पण एक काम असं केलं
की ज्यांनी यांच्या 7 पिढ्या देखील आता घाबरतील. खरं तर हे प्रकरण सुरू झालं होतं. पहिला मिनटं झाला, 5 मिनटं, 10 मिनटं, 20 मिनटं झाले, 1 तास झाला. हळूहळू लोक येत होते, जात होते. दुसऱ्या 2 तास झाले, 3 तास झाले. तब्बल 180 मिनटं साधारणपणे हे थांबलं आणि त्यानंतर गर्दी कमी झाली. आणि खरे एकदा तर असं झालं, शेवटच्या एका पॉईंटला एका व्यक्तीनं तर त्यांचा हात पकडण्याचा प्रयत्न केला आणि त्या क्षणी सुमती मॅडमांनी सिग्नल दिला आणि अचानक चारी बाजूंनी पोलिसांच्या गाड्या सायरन वाजत पोहोचल्या आणि आता खरा खेळ सुरू झाला होता. त्या 40 जणांची पळताभुई थोडी झाली होती. त्यांना वाटलं होतं आता लाठ्या पडतील, पण सुमती मॅडमनी त्यांना जेलमध्ये नेलं नाही, त्यांना पोलीस स्टेशनमध्ये नेलं नाही. त्यांच्यासोबत एक असा प्रकार केला की ज्याने सगळ्या देशामध्ये याची चर्चा झाली. खरं तर त्यांनी हळूहळू त्या 40 लोकांना गोळा केलं. कुठे कोण गेलं होतं त्यांचा तपास लावला आणि त्यांना तिथून घेतलं आणि त्यांना जेलमध्ये नाही ना पोलीस स्टेशनमध्ये नाही, त्यांना नेलं एका हॉटेलमध्ये. आता हॉटेलमध्ये नेल्यावर आता ते काय करतील? काहींना वाटलं आपलं काय डायरेक्ट संपवतात की काय, असा प्रश्न काहींना निर्माण झाला होता. पण तिथं नेमकं काय घडलं? पोलिसांनी त्या 40 जणांना पहिले ताब्यात घेतलं. सगळ्यांचे चेहरे भीतीनं पांढरे पडले होते. त्यांना वाटलं होतं आता पोलीस कोठडी चक्की पिसवावी लागेल. पण IPS सुमती यांनी एक वेगळीच योजना आखली होती. त्यांनी त्या 40 जणांना हॉटेलचा एक हॉल बुक केला होता. त्या हॉलमध्ये उभं केलं. तिथे आधीच खुर्च्या मांडल्या होत्या. त्या खुर्च्यावर कोण बसलं होतं माहीत आहे का? त्या 40 जणांच्या घरातल्या स्त्रिया, कोणाची पत्नी, कोणाची आई तर कोणाची बहीण. पोलिसांनी गुप्तपणे शोध घेऊन त्यांच्या कुटुंबियांना तिथं बोलवलं होतं. लक्षात घ्या, शिक्षा अशी दिली की आयुष्यभर लक्षात राहील. हाणलं नाही, मारलं नाही, जेलमध्ये नेलं नाही, पण जी लोक त्यांना रेट विचारित होते त्यांच्या आईला, बहिणीला, वडिलांना, मुलांना देखील तिथे बोलवलं होतं. जेव्हा त्या पुरुषांनी आपल्या घरातल्या स्त्रियांना समोर पाहिलं तेव्हा त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. सुमती मॅडमने शांतपणे उभा राहून त्या स्त्रियांना सांगितलं, आज तुमचा हा मुलगा, नवरा किंवा भाऊ रस्त्यावर एका महिलेची किंमत लावत होता. सांगा याला याची काय शिक्षा द्यायची? तो क्षण इतका भयानक आणि अस्वस्थ करणारा होता. त्या लोकांना जमिनीकडे बघणं कठीण झालं. सुमती मॅडमनी त्यांना जेलमध्ये टाकून हिरो बनू दिलं नाही, तर त्यांच्या नजरेने त्यांना संपून टाकलं. ही शिक्षा फक्त कुटुंबासमोर अपमानित करण्याची नव्हती. यानंतर सुमती मॅडमने जे सांगितलं ते तुम्ही ऐकाल. पोलीस ऑफिसर असा होता असा. सुमती मॅडम यांनी त्यांना जेलमध्ये न टाकता त्यांचं काउन्सिलिंग केलं, समुपदेशन केलं, त्यांना मानसिक रुग्ण म्हणून वागवलं. त्यांनी स्पष्ट केलं, जर मी आज तुम्हाला जेलमध्ये टाकलं तर तुम्ही बाहेर येऊन अधिक हिंसक व्हाल, पण आज तुमच्या आई बहिणींच्या डोळ्यातले अश्रू तुम्हाला आयुष्यभर टोचत राहतील. त्यांनी त्या 40 जणांकडून एक प्रतिज्ञापत्र लिहून घेतलं, त्याच्यावर सक्त पाळत ठेवली. हे प्रकरण जेव्हा सोशल मीडियात बातम्यात आलं तेव्हा संपूर्ण देश सुमती मॅडमच्या धाडसाला सलाम करू लागला. आज आपल्या समाजात कायद्याची भीती नाहीये, कारण की विकृती डोक्यात घुसली. IPS सुमती यांनी दाखवून दिलं, स्त्री ही वस्तू नाहीये. जर एक पोलीस अधिकारी सुरक्षित नसेल तर सामान्य मुलीचं काय? बदलापूर असो वा पुण्यातील नसरापूर असो किंवा मालेगावचं डोंगराळे असो, पुरुषांच्या नजरेतला जोपर्यंत राक्षस संपत नाही तोपर्यंत रस्ते सुरक्षित होणार नाही. आपल्या मुलांचा बचाव करण्यापेक्षा समोरच्या स्त्रीचा सन्मान करायला तिला शिकवा. समोरच्या स्त्रीचा सन्मान कसा करायचा हेच आपल्या मुलांना शिकवायची गरज आहे. कारण ज्या दिवशी घरातील पुरुष सुधरेल त्या दिवशी खऱ्या अर्थानं देश सुधरेल. तुम्हाला काय वाटतं? IPS सुमती यांनी दिलेली शिक्षा योग्य होती की त्यांना कडक जेल झाली पाहिजे होती? तुमचं मत नक्की कमेंटमध्ये सांगा. चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा. धन्यवाद.